ह्या एक्झरसाइज पोटाचे विकार, पोटाचा त्रास कमी करण्याच्या एक्झरसाइज आहेत. यामध्ये तुम्हाला गॅसेस होऊ शकतात, ज्यांना अन्न पचत नाही, ज्यांना नेहमी पोटात दुखतं, पोटाचे प्रॉब्लेम्स येतात, बाहेरचं अन्न खाल्ल्यानंतर पचत नाही, त्यांच्यासाठी हे खास एक्झरसाइज आहेत. ह्या 3च एक्झरसाइज आहेत आणि 3 प्राणायाम दिलेले आहेत मी. प्रॅक्टिस डेली तुम्ही प्रॅक्टिस. चयापचयाची क्रिया म्हणजेच मेटाबॉलिझम सुधारते आणि डेली प्रॅक्टिस करा, पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. चला तर प्रथम वज्रासनात बसून घ्या. ज्यांना वज्रासनात बसता येत नाही, नीचे प्रॉब्लेम्स आहेत, त्यांनी दोन्ही पाय सरळ स्ट्रेट ठेवून बसायचं आहे. चला, दोन्ही हात नाभीच्या बाजूला ठेवा, मुठींमध्ये हा अंगठा पकडा आणि श्वास भरून घ्या आधी आणि श्वास सोडत समोर झुका. ही क्रिया 3 टाइम करायची. परत श्वास भरत सावकाश वरती घ्या. रिलॅक्स व्हा. मध्ये आल्यानंतर नॉर्मल ब्रीदिंग घ्या. परत दोन्ही हात नाभीच्या बाजूला ठेवा, श्वास सोडत सावकाश समोर झुका. परत श्वास भरत सावकाश वरती. 3 टाइम क्रिया. आता 3 टाइम. श्वास सोडत समोर झुका, श्वास भरत सावकाश वरती. रिलॅक्स. नॉर्मल ब्रीदिंग चालूच ठेवा. आता यानंतर दुसरी स्टेप. हे होते मंडूका आसन. यानंतर दुसरी स्टेप, नाभीवरती डावा हात, त्यावरती उजवा हात. ही स्टेप करायची आहे. पोटाला आतमध्ये दाबायचा आहे, श्वास सोडत समोर झुकायचा आहे, श्वास भरत वरती. 3 टाइम क्रिया. चला, श्वास सोडत सावकाश. हे हनुवटी समोर करायचं आहे आणि एकदम सावकाश श्वास सोडत तुम्हाला यायचं आहे. दोन्हीमधला फरक तुमच्या लक्षात येईल. आणि उठत असताना पण सावकाश सावकाश मान वरती घ्यायचं आहे, हळूहळू श्वास भरत वरती यायचं आहे. चला, सर्वांनी करा. हनुवटी समोरच्या बाजूला ठेवा. समोर झुकताना लगे डायरेक्ट मान खाली घालू नका. दोन्ही हात नाभीवरती ठेवा, श्वास भरा, आतमध्ये पोटाला दाबा. या एक्झरसाइज करत असताना तुम्हाला गॅस पण बाहेर पडू शकतो, कारण पोटासाठीच आहे त्या. पोटाचे विकार, पोटाचे प्रॉब्लेम, पोटाचे सर्व प्रॉब्लेम्स कमी होऊन जातात. चला, 2 टाइम परत एक वेळेस. श्वास सोडत समोर झुकायचा आहे, श्वास भरत सावकाश वरती यायचे. नॉर्मल ब्रीदिंग चालू असू द्या. त्यानंतर दोन्ही हात एकमेकांमध्ये लॉक करा, नाभीवरतीच ठेवा, पोटाला आतमध्ये दाबा आणि श्वास सोडत समोर झुका. याने चेहऱ्यावरचे सौंदर्य पण वाढते या आसनाने. या आसनाचं नाव आहे सौंदर्य आसन. सावकाश. परत श्वास भरत वरती. यामध्ये तुम्ही श्वास रोखून जेवढा वेळ थांबू शकता तेवढा वेळ तुम्ही थांबू शकता. हे 2 टाइम करू शकता, 1 to 2 टाइम करू शकता. श्वास खाली गेल्यानंतर बिलकुल घ्यायचं नाही, रोखूनच ठेवायचा. जेव्हा तुमची इच्छा होते श्वास घ्यायची, तुम्ही वरती येऊ शकता श्वास भरत. रिलॅक्स. आता कोणत्याही आसनामध्ये बसून घ्या. तुम्हाला पद्मासनात बसा, स्वस्तिक आसनमध्ये बसा, सुखासनमध्ये बसा. बसल्यानंतर तुम्हाला हे प्राणायाम देखील पोटासाठीच आहेत. दोन्ही हात नीवरती ठेवायचा आहे, म्हणजे द्रोण मुद्रेमध्ये ठेवायचे तुमचे दोन्ही हात. हे बाह्य प्राणायाम आहे. सुरुवातीचा फर्स्ट प्राणायाम आहे, बाह्य प्राणायाम आहे. यामध्ये तुम्हाला श्वास भरायचा आहे आधी, डीप ब्रीदिंग, त्यानंतर सोडून द्या आणि मग रोका. रोखल्यानंतर पण तुम्हाला गुदद्वाराला आतमध्ये ओढून घ्यायचं आहे, पोट आतमध्ये घ्यायचं आहे, हनुवटी छातीला लावायचं आहे. त्यानंतर श्वास रोखायचा आहे. आपण फार वेळ श्वास रोखून काही थांबू शकणार नाही आहेत. मग श्वास घ्यायची इच्छा झाली तुम्हाला, हळूवारपणे मान वरती करा, पोट ढिलं सोडून द्या, गुदद्वाराला पण ढिलं सोडून द्या आणि रोखलेला श्वास सोडून द्या. रिलॅक्स. ही क्रिया किती वेळेस करायची तुम्हाला? 3 टाइम. बट तुम्हाला सुरुवातीला थोडंफार जमायचं नाही आहे, पण तुम्ही जर डेली प्रॅक्टिस केला तर नक्की तुम्हाला हे सर्व प्राणायाम जमतील. काही प्रॉब्लेम असेल तर मला तुम्ही कॉल करू शकता, माझा नंबर दिलेला आहे मी. आणि पूर्ण तुम्हाला जर फुल 1 आवर एक्झरसाइज करायचं असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट पण करू शकता. यामध्ये ही पण क्रिया 3 टाइम करायची. चला, परत एक वेळेस उज्जाई श्वास घ्या, डीप ब्रीदिंग, सोडून द्या, त्यानंतर रोखा. रोखल्यानंतर गुदद्वाराला आतमध्ये खेचा, पोट आतमध्ये घ्या, हनुवटी छातीला लावा. श्वास घ्यायची इच्छा झाली, हळूवारपणे मान सरळ करा, पोट ढिलं सोडून द्या, गुदद्वाराला पण ढिलं सोडून द्या. रिलॅक्स.
आणि हा प्राणायाम करत असताना कंपल्सरी डोळे बंदच ठेवायचे आहेत. आता अग्निसार, यामध्ये एकच बंद लावा, जालिंदर बंद, तो म्हणजे हनुवटी छातीला लावायची आहे. त्यानंतर पोटाला आत बाहेर करायचं आहे. सुरुवातीला तुम्हाला थोडंसं जड जाईल, होणारच नाही आहे, तरी बी एक 10 सेकंड तर तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. पोटाला जेवढं तुम्ही आत बाहेर करचाल तेवढं तुम्हाला रिझल्ट येईल. आणि पोटाचे फॅट पण कमी होतात ह्या पण प्राणायामाने. ही पण क्रिया तुम्हाला 3 टाइम करायची. परत एक वेळेस घ्या उज्जय श्वास. हात मात्र 2 मुद्रेमध्येच ठेवा, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित प्राणायाम करता येतील. रिलॅक्स. परत घ्या 3 टाइम. ह्या तिन्ही प्राणायामाचे 3 टाइम तुम्हाला करायचं आहे. श्वास घ्यायची इच्छा झाली, क्रिया थांबवा, श्वास भरून घ्या. यानंतर प्राणायाम 10 सेकंडच्या ब्रेकनंतर बॉडी रिलॅक्स झाल्यानंतर नॉर्मल श्वास घ्यायचा आहे. त्यानंतर उज्जाई प्राणायाम. उज्जाई प्राणायाम म्हणजे गळ्याला संकोच करून आवाज बाहेर काढायचे आणि यामध्ये एकच बंद लावायचा, जालिंदर बंद. जेव्हा तुम्ही आवाज काढताय तेव्हा हनुवटी छातीला स्पर्श झाली पाहिजे. हा आवाज बाहेर काढल्यानंतर तुम्ही मान सरळ करायची, उजवी नासिका बंद, डाव्या नासिकेने श्वास सोडायचा आहे. जे पण लोक गायन करतात, लेक्चरर आहे, ज्यांचा नेहमी घसा खरखर करतो किंवा ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे, त्यांनी हा प्राणायाम डेली करा, उज्जाई प्राणायाम. मानवरती उजवी नासिका बंद, डाव्या नासिकेने श्वास सोडा. ह्या प्राणायाम करत असताना कुणाला घसा खरखर करू शकतो, कुणाला खोकला येऊ शकतो. परत घ्या. मानवरती उजवी नासिका बंद, डाव्या नासिकेने श्वास सोडा. परत एक वेळेस ही पण 3 टाइम. हनुवटी छातीला लावा, गळ्याला संकोच करून आवाज बाहेर काढा. मानवरती उजवी नासिका बंद, डाव्या नासिकेने श्वास सोडा. हा प्राणायाम डेली सर्व आसन, हे 3-4 आसन दाखवलेले, हा प्राणायाम डेली प्रॅक्टिस करा. नक्की तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. बाय बाय.